सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू नवीस वर्ल्ड. तर आज आपण बनवणार आहोत तिळाच्या पोळी. तर त्यासाठी मी इथे सर्वप्रथम तीळ घेतलेले आहेत. मी इथे साधारणपणे 3 छोट्या वाट्या तीळ घेतलेले आहेत. आता तीळ भाजून घेणार आहे. त्यासाठी मी मीडियम गॅस ठेवला होता. आता इथे तीळ मी बारीक करून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता तीळ मी एकदम बारीक करून घेतलेले आहे. आता आपण गूळ बारीक करून घेऊया. तर मी आता इथे 2 छोट्या वाटी गूळ बारीक करून घेतलेला आहे. आणि आता गूळ आणि तीळ नीट मिक्स करून घ्यायचे. आणि तुम्ही आधी कधी तिळाच्या पोळ्या बनवल्या आहेत का हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर आता अशा प्रकारे इथे तीळ आणि गूळ एकमेकांमध्ये मिक्स झाला पाहिजे. त्यासाठी मी आता इथे हाताने तीळ आणि गूळ मिक्स करून घेणार आहे, कारण चमच्याने तीळ आणि गूळ मिक्स होत नाही. तर इथे तुम्ही हाताने अशा प्रकारे तीळ आणि गूळ बारीक करू शकता. आणि कोणाकोणाला तिळाच्या पोळ्या आवडतात हेही कॉमेंटमध्ये सांगा. माझ्या तर तिळाच्या पोळ्या एकदम फेवरेट आहेत. अशा प्रकारे आता मी इथे तीळ आणि गूळ एकमेकांमध्ये नीट मिक्स करून घेतलेला आहे. आणि तुम्हाला जर माहीत नसेल तर मी डेली व्लॉगचं चॅलेंज घेतलेलं आहे. मी डेली शॉर्ट अपलोड करते, तेही तुम्ही नक्की पहा. आणि तुम्हाला जर माहीत नसेल की तिळगुळाचे लाडू कसे बनवतात तर त्यासाठी मी एक नवीन रेसिपी बनवेन. तर अशा प्रकारे इथे तिळगुळाचे लाडू बनवतात. परंतु आता आपण तिळगुळाच्या पोळ्या करणार आहोत. तर त्यासाठी इथे आपलं तिळगुळाचं मिश्रण रेडी झालेलं आहे. आता मी कणिकही मळून घेतलेली होती. आता आपण कणकेचा उंडा करून घेऊया. आणि आता उंड्याला अशा प्रकारे करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आता ते मिश्रण टाकायचं तिळगुळाचं. खूपही मिश्रण टाकायचं नाही, त्यामुळे पोळीतून सर्व तीळ बाहेर येतात. त्यामुळे एकदम मीडियमच इथे तिळगुळाचे मिश्रण टाकून घ्यायचे. आणि आता हा उंडा नीट लाटून घ्यायचा. आणि एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायची पोळी, कारण खूप जर तुम्ही दाबून लाटलं तर तुमची पोळी चिकटेल. त्यामुळे एकदम हलक्या हातानेच लाटून घ्यायचं. आता मी पोळी भाजण्यासाठी तव्यावर टाकलेली आहे. आणि मी गॅस इथे मीडियमच ठेवला आहे. पोळी आधी मी तव्यावरती थोडंसं तेलही टाकलेलं होतं. आणि मी एकच पोळी करून दाखवणार आहे. आणि इथे गॅस एकदम मीडियम ठेवायचा आहे, किंवा कमी ठेवला तरी चालेल, कारण तुम्ही जर फुल गॅस जर ठेवला तर पोळी खूप काळी होते आणि त्याला अजिबात चव लागत नाही. आता इथे आपण पोळीला तेल लावून घ्यायचं. तुमच्याकडे जर तूप असेल तर तुपही लावलं तरी चालेल. आणि जास्त तेल लावायचं, त्यामुळे पोळी आपली खूप टेस्टी लागते. जे पांढरं दिसत आहे पोळीवरती ते पूर्ण भरेल अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं. मी तिळाची पोळी पहिल्यांदा माझ्या आजीने बनवलेली खाल्ली होती. तेव्हापासून मला तिळाची पोळी खूप आवडते.
आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि नेक्स्ट रेसिपी कोणती पाहिजे हेही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. 3, 2,